सुप्रभात मुलांनो, आजचा आपला टॉपिक आहे निबंध लेखन आणि त्यामध्ये आपण बालदिन यावर निबंध लिहिणार आहोत. आता बालदिन म्हणजे काय? चिल्ड्रन्स डे. आता तुम्ही बघा, या स्लाइडवर तुम्हाला काय दिसते? कोण आहे ते? बरोबर, पंडित जवाहरलाल नेहरू. हे आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान होते. पंतप्रधान म्हणजे काय? प्राईम मिनिस्टर. आता तुम्ही बघा, त्यांच्या कोटावर काय दिसत आहे? फूल, गुलाबाचे फूल. गुलाब म्हणजे काय? रोज. तर गुलाबाची फूल त्यांना खूप आवडायची. गुलाबाची फुलं त्यांना खूप आवडायची. आता या स्लाइडवर तुम्हाला काय दिसत आहे? काय दिसते तुम्हाला? की ते कोणाबरोबर बसलेले आहेत? मुलांबरोबर. तर यावरून आपल्याला काय समजते? की त्यांना मुलं देखील खूप आवडायची. म्हणून त्यांना मुलं काय म्हणत? चाचा नेहरू. म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी आपण बालदिन साजरा करतो. आता मी तुम्हाला बालदिन यावर निबंध दिलेला आहे या स्लाइडवर. प्रथम मी तुम्हाला वाचून दाखवते आणि त्याच्यामध्ये जे कठीण शब्द आहेत त्याचा अर्थ सांगते. तर लक्ष द्यायचं आहे. बालदिन म्हणजे चिल्ड्रन्स डे. 14 नोव्हेंबर या दिवशी चाचा नेहरूंचा जन्म झाला. जन्म म्हणजे काय? बर्थ. नेहरूंना मुलं फार आवडत. म्हणून दरवर्षी म्हणजे काय? एव्हरी इयर. हा दिवस आपण बालदिन म्हणून साजरा करतो. साजरा म्हणजे काय? वी सेलिब्रेट. नेहरूंना गुलाबाची फुलं फार आवडायची. म्हणून मुले त्यांना गुलाबाची फुलं देऊन जन्मदिवसाच्या शुभेच्छा देत असत. शुभेच्छा म्हणजे ग्रीटिंग्स, विशेस. ते सर्व मुलांशी मिळून मिसळून वागत. त्यांना मुलं खूप आवडायची. प्रत्येक शाळेत आज पण हा दिवस आवडीने साजरा केला जातो. सर्व मुले त्यांच्या आठवणी निमित्ताने इन हिज रिमेंबरन्स सांस्कृतिक कार्यक्रमातून. आता सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे काय? कल्चरल प्रोग्राम. तर सांस्कृतिक कार्यक्रमातून त्यांना श्रद्धांजली देतात. श्रद्धांजली म्हणजे काय? ट्रिब्यूट. तर मी पुन्हा एकदा वाचून दाखवते तुम्हाला. बालदिन 14 नोव्हेंबर या दिवशी चाचा नेहरूंचा जन्म झाला. नेहरूंना मुलं फार आवडत. म्हणून दरवर्षी हा दिवस आपण बालदिन म्हणून साजरा करतो. नेहरूंना गुलाबाची फुलं फार आवडायची. म्हणून मुले त्यांना गुलाबाची फुलं देऊन जन्मदिवसाच्या शुभेच्छा देत असत. ते सर्व मुलांशी मिळून मिसळून वागत. त्यांना मुलं खूप आवडायची. प्रत्येक शाळेत आज पण हा दिवस आवडीने साजरा केला जातो.
सर्व मुले त्यांच्या आठवणी निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमातून त्यांना श्रद्धांजली देतात. तर मुलांनो, हा जो टॉपिक मी आज तुम्हाला शिकवला बालदिन, हा तुम्ही कुठे लिहायचा आहे? कोणत्या नोटबुक मध्ये? मराठीच्या कॉम्पोजिशन नोटबुक मध्ये लिहायचं आहे आणि आजची तारीख टाकायची आहे. डेट कोणती टाकायची आहे? आजची तारीख टाकायची आहे आणि 22/12/2020 ही तारीख टाकायची आहे आणि तुम्ही तुमच्या मराठीच्या कॉम्पोजिशन बुक मध्ये लिहायचं आहे. आणि कुठे लिहायचं आहे? ऑन युअर राईट हँड साइड पेज. ओके. जर लेफ्ट हँड साइडवर तुम्ही पिक्चर असेल पंडित जवाहरलाल नेहरूचं चिकटवलं तरी चालेल. ओके. थँक्यू.